नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? तुम्हाला सगळ्यांना आपल्या छोट्यांच्या गोष्टींची 3 पुस्तकं आवडतायत हे बघून आम्हाला खूप खूप छान वाटतंय. असंच छान छान पुस्तकं वाचा, आपल्या पुस्तकातली चित्र बघा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींनी जर ही पुस्तकं घेतली नसतील तर त्यांना सुद्धा नक्की घ्यायला सांगा, वाचायला सांगा, त्यातली चित्र बघायला सांगा. आपली पुस्तकं नितीन प्रकाशनच्या वेबसाईटवर आणि Amazonवर उपलब्ध आहेत आणि दोन्हीच्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्याच आहेत. सांगाल ना मग? चला आता वळूया आजच्या गोष्टीकडे. आज जी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ना, ती आहे थायलंड मधली लोककथा आणि गोष्टीचं नाव आहे मौल्यवान हिरा. मुलांनो, बँकॉक ही थायलंडची राजधानी बरं का. तर या बँकॉकच्या बाजारपेठेमध्ये फ्रॉचमन नावाच्या एका माणसाचं सराफी दुकान होतं आणि ते बँकॉकच्या बाजारपेठेतलं सर्वात प्रसिद्ध आणि ऐटबाज दुकान होतं. उत्तमोत्तम हिरे मोती हवी असलेली श्रीमंत माणसं फ्रॉचमनच्या दुकानात जाणारच अशी त्याची ख्याती होती. दुकानात उत्तमातला उत्तम माल असायचा हे तर खरंच, पण त्याही पेक्षा फ्रॉचमनमुळेच दुकानाला खरं महत्व होतं. फ्रॉचमन हा मोठा हुशार जवाहिरा होता. हिऱ्यांची पारख करण्यात त्याचा हात कुणी धरूच शकत नव्हतं मुळी. पण त्याही पेक्षा सज्जन व्यापारी म्हणून फ्रॉचमनची ख्याती होती. कधीही कुणालाही तो फसवायचा नाही आणि कुणीही त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून अगदी डोळे मिटून खरेदी करायचं. फ्रॉचमनची त्याच्या दुकानामध्ये मखमलीने सजवलेली ऐटबाज बैठक होती. दुकानातले सगळे काउंटर त्याच्या नजरेत राहतील अशा तऱ्हेनेच ती केलेली होती. समोर काच बसवलेलं प्रशस्त टेबल होतं. कोणी खास गिऱ्हाईक आलं की फ्रॉचमन आपल्या या खास भागात त्याला निवडक माल दाखवायचा. त्या दिवशी फ्रॉचमन असाच दुकानातल्या व्यवहारावर लक्ष ठेवत आरामशीर बसला होता. एवढ्यात एक नोकर त्याच्याजवळ येऊन नम्रपणे म्हणाला, मालक, कोणी माणूस आपली भेट घेण्याचा हट्ट धरून बसलाय. फ्रॉचमननी विचारलं, कोण आहे? आपल्या नेहमीच्या गिऱ्हाईकांपैकी कोणी आहे का? नाही मालक, कोणीतरी गरीबच माणूस दिसतोय, पण ऐकतच नाहीये. तुम्हाला भेटायचं असंच म्हणतोय. बर, वर तर पाठवून दे, आता मोकळाच आहे मी, फ्रॉचमन म्हणाला. नोकर गेला आणि एका माणसाला घेऊन परत आला. तसा तो माणूस गरीबच दिसत होता. अंगावरचे कपडे भारी होते, पण मळलेले, जुने झालेले असे होते. म्हणजे आधीच्या श्रीमंत माणसाला आता वाईट परिस्थिती आली असावी असा त्याचा अवतार दिसत होता. नमस्कार, आपला थोडा वेळ घेऊ का? मोठ्या नम्रपणे तो आलेला माणूस म्हणाला. या ना, या, बसा. काय काम आहे आपलं? फ्रॉचमन म्हणाला. तो माणूस बसला. नोकर निघून गेला. त्या माणसाने इकडे तिकडे पाहिलं आणि खिशातून एक मखमली बटवा बाहेर काढला. त्यातून एक लाल कागदाची पुरचुंडी काढली आणि ती पुरचुंडी उलगडून त्यातून अगदी हलक्या हाताने एक चमकदार खडा काढून फ्रॉचमन पुढे धरीत तो म्हणाला, महाशय, माझं नाव क्रो डी. आमच्या घराण्यात पूर्वापार चालत आलेला हा हिरा आहे. पण आज माझी वाईट परिस्थिती आहे, म्हणून घराण्याची निशाणी म्हणून जपलेला हा हिरा विकण्याची पाळी माझ्यावर आलीय. मला हा हिरा विकण्यासाठी आपल्याकडे सोपवायचा आहे. आपण कराल का माझ्यासाठी एवढं? मुलांनो, खरं म्हटलं तर तो माणूस म्हणजे क्रो डी एक नंबरचा लब्बाड होता. त्याला तो मोठासा काचेचा लोलक रस्त्यात सापडला होता. तो घासून त्याला पैलू पाडून त्याने तो मखमली बटव्यातून हिरा म्हणून आणला होता. घराणं बिराणं सगळ्या थापा. त्यातून एखाद्या साध्या माणसाला तो काचेचा तुकडा हिरा वाटलाही असता. पण फ्रॉचमन काही असा तसा माणूस नव्हता. बँकॉक मधला सुप्रसिद्ध रत्नपारखी होता तो. तो थोडाच असा फसणार होता.
तुकडा हातात घेताच त्याला कळलं की तो हिरा नसून साधा काचेचा तुकडा आहे. फ्रॉचमन म्हणाला, माफ करा क्रोडी साहेब, पण आपण आणलेला हा हिरा नसून काचेचा तुकडा आहे. काय? क्रोडी एकदम संतापल्याचं नाटक करत म्हणाला, आमच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ह्या हिऱ्याला आपण काचेचा तुकडा म्हणता? क्रोडी नाटक करण्यात पटाईतच होता, त्यामुळे लगेच पुढल्याच क्षणी अत्यंत दुःख झाल्यासारखं दाखवून म्हणाला, बरोबर आहे म्हणा, काय करणार, आता माझं नशीबच जिथे फिरलं तिथे या हिऱ्याला काचेच्या तुकड्याचीच दशा येणार. पण मला वाटलं होतं की तुमच्यासारख्या रत्न पारख्याला तरी याची किंमत कळेल. अगदी डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला. फ्रॉचमन बिचारा गप्प राहिला. एक लांब लचक सुस्कारा टाकून क्रोडी पुढे म्हणाला, ठीक आहे, नशीब माझं. आणि त्याने तो तुकडा उचलून पुन्हा लाल कागदात गुंडाळला, पुरचुंडी बटव्यात ठेवली आणि आता उठणार तेवढ्यात काहीतरी सुचल्यासारखं करीत म्हणाला, महाशय, माझ्यावर एक कृपा कराल का? त्याचं ते दुःखाचं नाटक पाहून बिचाऱ्या फ्रॉचमनला त्याची दया येऊ लागली. क्रोडी म्हणाला, हा हिरा तुम्हाला नको असेल तर तुम्ही विकत घेऊ नका, पण नुसता तुमच्याजवळ ठेवून घ्याल का? तुमच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाईकांना दाखवा आणि विकला गेला तर विका. फ्रॉचमन जरा घुटमळत होता, पण शेवटी क्रोडीची दया येऊन म्हणाला, बरं बुवा, तुम्ही म्हणता तर ठेवून घेतो, पण विकला जाण्याची जबाबदारी माझ्यावर नाही बरं का. छे छे, क्रोडी हात जोडून म्हणाला. बरं, तुम्हाला याची किंमत किती यायला हवी? फ्रॉचमननी विचारलं. तसा हा हिरा माझ्या दृष्टीने अनमोलच आहे, पण 8,000 चांदीची नाणी मिळाली तरी पुरे. असं म्हणून हिरा फ्रॉचमनच्या स्वाधीन करून क्रोडी निघून गेला. त्यानंतर 3 महिने उलटले. अजून तो हिरा म्हणजे तो काचेचा तुकडा फ्रॉचमनच्याच पेटीत पडून होता. मग एक दिवस चीनच्या राजाच्या दरबारातून एक माणूस उत्तम हिऱ्यांच्या शोधात बँकॉक शहरात आला आणि अर्थातच फ्रॉचमनच्या दुकानाचा शोध करीत आला. चीनच्या राजकन्येचं लग्न ठरलं होतं आणि त्यासाठी बनवायच्या हाराच्या मध्यभागी घालण्यासाठी त्याला मोठा आणि तेजस्वी हिरा हवा होता. फ्रॉचमननी त्याला आपल्या खास टेबलापाशी नेलं आणि आपल्या ठेवणीतल्या हिऱ्यांच्या पेट्या त्याच्या समोर उघडायला सुरुवात केली. वेगवेगळ्या आकारांचे, बघून डोळे दिपून जावेत असे एकाहून एक सुंदर हिरे त्याने काढले. पण छे, त्या माणसाच्या पसंतीला एकही उतरे ना. फ्रॉचमनच्या दुकानातले सारे हिरे संपले, पण पसंती होईना. फ्रॉचमन अगदी चिडून गेला. त्याच्या दुकानात गिऱ्हाईकाला मनपसंत हिरा सापडू नये असं आजवर कधी घडलंच नव्हतं मुळी. एवढ्यात त्याला क्रोडीने ठेवलेल्या काचेच्या तुकड्याची आठवण झाली. या खट्याळ गिऱ्हाईकाची गंमत करण्यासाठी त्याने तो हिरा एका चांदीच्या ताटलीत आणून गिऱ्हाईकापुढे ठेवला आणि गंभीरपणे म्हणाला, आता ही एकच खास चीज माझ्याकडे उरलीये, पण हा हिरा दुसऱ्याचा आहे, याची जबाबदारी माझ्यावर नाही, तुम्हाला पाहिजे तर घ्या. त्या माणसाने त्या काचेच्या तुकड्यावर जशी काही झडपच घातली. सर्व बाजूंनी तो तुकडा न्याहाळून बघत त्याने उत्सुकतेने म्हटले, असाच, अगदी असाच हिरा हवा होता मला, हा मी घेतलाच म्हणून समजा. काय किंमत आहे ह्याची? फ्रॉचमनला त्या माणसाच्या अडाणीपणाचा अतिशय राग आला. एवढे उत्तमोत्तम हिरे सोडून हा काचेचा तुकडा पसंत केला होता त्याने. माकडाच्या हाती रत्न दिले तर उपयोग काय म्हणा. जरा रागानेच फ्रॉचमन म्हणाला, हा हिरा ना 16,000 चांदीची नाणी पडतील याला.
कबूल, तो माणूस म्हणाला. मी तुम्हाला 4,000 नाणी आत्ता देतो. थोड्याच दिवसात उरलेली रक्कम आणून देईन. तोवर हिरा तुमच्याकडे असू दे. कुणाला विकू मात्र नका. तसं लिहूनच द्या मला. फ्रॉ चमन कबूल झाला. लेखी करार झाला आणि असं ठरलं की त्या माणसानी 8 दिवसाच्या आत उरलेली रक्कम देऊन हिरा घेऊन जायचा. मात्र मधल्या काळात फ्रॉ चमनने हिरा विकला तर त्या माणसाची 4,000 नाणी परत द्यायचीच आणि शिवाय नुकसान भरपाई म्हणून आणखी 4,000 नाणी द्यायला लागतील. ठरलं. 4,000 नाणी देऊन आणि कराराची एक प्रत घेऊन तो माणूस निघून गेला. असेच 2 दिवस गेले आणि क्रोडी एक दिवस फ्रॉ चमनच्या दुकानात आला. नम्रपणे नमस्कार करून त्यांनी विचारलं, महाशय, आपण माझा हिरा अद्याप विकलात का? विकला नसला तर मेहरबानी करून तो मला परत द्या. चीनच्या दरबारातून हिरे खरेदी करायला कोणी माणूस आला आहे म्हणून ऐकलंय. त्याला तो दाखवावा म्हणतो. आता मात्र फ्रॉ चमनची पंचाईत झाली. क्रोडीचा हिरा त्याला परत दिला तो तो हिरा विकत घेणाऱ्या माणसाला त्याची ठेवून घेतलेली 4,000 नाणी आणि शिवाय नुकसान भरपाई म्हणून अजून 4 अशी 8,000 नाणी द्यावी लागतील. बरं, विकला गेला म्हणावं तर अब्रू जाणार. कारण त्यांनी क्रोडीला सांगितलं होतं की हा हिरा नसून काचेचा तुकडा आहे. म्हणजे एवढा मोठा जवाहीर म्हणून ख्याती असलेल्या फ्रॉ चमननी काचेचा तुकडा विकला असंच सगळेजण म्हणणार. आता फ्रॉ चमनच्या पुढे एकच मार्ग उरला होता आणि तो म्हणजे 8,000 चांदीची नाणी देऊन क्रोडीकडून हिरा स्वतः विकत घ्यायचा. फ्रॉ चमन म्हणाला, हे पहा साहेब, तुम्ही एवढ्या आशेनं हा हिरा मला दिलात तर आता मीच तो तुमच्याकडून घेतो. चालेल ना? क्रोडी म्हणाला, चालेल की, मला काय, कोणी का हिरा घेईना. मग फ्रॉ चमननी 8,000 चांदीची नाणी त्याला दिली आणि तो हिरा विकत घेतला. महाशय, तुम्ही मोठे प्रसिद्ध रत्नपारखी. तुम्ही 8,000 चांदीची नाणी देऊन एक काचेचा तुकडा विकत घेतलाय हे कुणाला सांगू नका बरं का. हसत हसत क्रोडी म्हणाला आणि तिथून निघून गेला. फ्रॉ चमन आशेने त्या हिरा विकत घेणाऱ्या चीनच्या माणसाची वाट बघत बसला. पण 7 दिवस निघून गेले तरी कोणी आलं नाही. बिचारा फ्रॉ चमन, म्हणजे पैसे तर त्याला मिळाले नाहीतच, उलट भरपूर पैसे देऊन साधा काचेचा तुकडा विकत घ्यावा लागला. एवढा मोठा प्रसिद्ध रत्नपारखी असून सुद्धा फ्रॉ चमननी त्या लबाड क्रोडीवर विश्वास ठेवला ना, त्यामुळे त्याच्यावर अगदी रडण्याची पाळी आली. कळलं ना मुलांनो? त्यामुळे लबाड माणसांवर कधीही विश्वास ठेवायचा नाही. काय, आवडली का गोष्ट? आता तुम्हाला थायलंड मधली एक गंमत सांगते आणि ती म्हणजे थायलंडची राजधानी बँकॉक मधील तरंगत्या बाजारपेठा म्हणजेच फ्लोटिंग मार्केट्स. बँकॉक मध्ये जवळजवळ 80 कालवे म्हणजे कॅनॉल्स आहेत आणि या कालव्यांवरील बोटींमधून वस्तू आणि अन्न विकतात. आहे की नाही मजा? या बाजारपेठांपैकी डॅमनिक सॅजवेक, अम्फामा आणि तालिंगचान ह्या एकदम प्रसिद्ध तरंगत्या बाजारपेठा आहेत. कधी गेलात तर ही फ्लोटिंग मार्केट्स नक्की बघून या. चला, आता भेटूया पुढच्या रविवारी वेगळ्या देशाची वेगळी लोककथा घेऊन. अच्छा.